बस मारती मी नाही, आमचं खूप मोठं सौभाग्य मानतो आम्ही. रात्रीचं बघण्यासाठी सर्वात सुंदर असतं कॉरिडॉर, त्यामुळे बघू शकता भाविकांची किती गर्दी आहे. दिवसा महाकालचं दर्शन आणि संध्याकाळी कॉरिडॉरचं अन्नछत्र आहे. असं कोणतं प्रशस्त असं भव्य दिव्य अन्नछत्र. 3 तासांचा प्रवास करून आम्ही या ठिकाणी महामृत्युंजय द्वार असं त्या द्वारचं नाव असून आम्ही आता उज्जैन मध्ये पोहोचलेलो आहे. जय श्री महाकाल. बघा मेन रोड उज्जैनचा आणि हे कॉरिडॉरचं गेट नंबर 2 आहे. भारत माता मंदिरकडे जातं हे. आणि रात्रीचे 12 वाजले आहेत आणि आम्हाला आमचे ते ड्रायव्हर इथे सोडून गेले आहेत आणि आम्ही आता रूम साठी फिरत आहोत. कुठं आता रूम हे बघा, इथून सरळ त्या रोडनं आल्यानंतर 1 नंबर गेटला जायचा जो रस्ता आहे तिथं हे हॉटेल कुठलं आहे रे, HR काय AR सॉरी हॉटेल AR म्हणून आहे, AR पॅलेस. या ठिकाणी आम्ही अशी रूम घेतली आहे. अरे चप्पल घे क्या, माझं चप्पल नव्हते. ही रूम आहे अशी घेतलेली आहे, चांगली मिळालेली आहे. 101 रूम नंबर आहे. असं गँग अशी बसलेली आहे आमची. सगळ्यात चांगली रूम मिळालेली आहे. काल जरा चांगली रूम मिळाली नव्हती. मध्यरात्रीचे 2 वाजलेले आहेत. 12-12:30 वाजता आम्हाला रूम सापडली. तुम्हाला रूम दाखवली मी. आम्ही आता सगळेजण आवरून आंघोळ वगैरे करून रात्री 2 वाजता चाललेलो आहे भस्म आरतीसाठी. आम्ही बुकिंगवर केलेलं नाही ऑनलाईन, पण आम्हाला असं कळालं की 21 जुलैपासून इथे श्रावण मास सुरू झाल्यामुळे जे येतात डायरेक्ट त्यांना त्यात म्हणजे प्रवेश दिला जातो. मग त्या हिशोबाने आम्ही चाललेलो आहे. आम्हाला जर घेतलं तिने आरतीला तर चांगलंच आहे, बेटरच होईल. नाही घेतलं तर मग 4 नंतर आरती झाल्यानंतर मग आम्हाला दर्शन तरी निश्चितच होईल. तर चला बघूया आता काय होतं. तिकडे ते भारत माता मंदिर आहे, तिकडे आम्ही आता जाऊन आलेलो होतो. पण तिकडून एंट्री नसल्यामुळे हे आता बस मार्चसाठी लाईन लागलेली आहे आणि लाईनीत अशी आमची गँग उभारलेली आहे. बघा लाईन सोडलेली आहे आणि जाणार आहे. मी आता 3 वाजलेले आहेत महाकालच्या भस्म आरतीसाठी. तर बघत राहा, तुम्हाला दिसेलच महाकालची भस्म आरती आमच्या. आता इथे लाईन लागलेली आहे, जाणार आहे मंदिरामध्ये. मला दिसत असेल सर्व काही. मोबाईल जिथंपर्यंत चालू आहे तिथंपर्यंत मी दाखवण्यास तुम्हाला प्रयत्न करीन, कारण एकदा इथं मोबाईल तिने काढून घेतला किंवा तिने काही वॉर्निंग दिली तर मला परत मोबाईल चालू करता येणार नाही आहे. तुम्ही बघू शकाल लोकांना किती उत्साह आहे. दरबार है महाकाल का, दरबार आहे. बोले बोले. लोक किती उत्साहानं जेव्हा आत सोडलं, लोक किती उत्साहानं आत गेली. तर टाळ्यांचा गजरात, महाकालच्या नावाच्या गजरात भाविक भक्त येत आहेत. इथून 7 मंदिर आहे. हे मंदिर आहे मेन मंदिर, तिथं आहे गर्भगृह. तिथे आरती सुरू झालेली आहे. मग भस्म आरती 4 ते 6 भस्म आरती मी नाही, आमचं खूप मोठं सौभाग्य मानतो आम्ही. हे बघा हे शिखर आहे इथं. जय श्री महाकाल. बॅडलग आमचं इतकं की फक्त आम्हाला आज देवाचं दर्शन बघ दिसलं, फक्त कसं सुरू आहे ते दिसलं. आमच्याकडे परमिशन नसल्यामुळे आम्हाला इथं बसू दिलं नाही त्यांनी. खूप मोठी निदर्शा आलेली आहे. 1 सेकंद 2 सेकंद फक्त श्री महाकाल सरकार दर्शन मिळालेलं आहे. एवढं ह्यानं गेलो आम्ही, आत्महत्येने गेलो की दर्शन होईल आणि भस्म आरती मिळणार. दर्शन झालं का नाही तेवढं खरं सांग. दर्शन झालं. बघत असतील आता श्री महाकालचा टीका लावून आम्ही आता परत चाललेलो आहे महाकाल मंदिरामध्ये. दर्शन घेणार आहे परत एकदा. बघू आता काय काय होते. परत सकाळी तर काय झालं नाही व्यवस्थित. मध्यरात्री आमचं दर्शन झालं नव्हतं.
पण आता सुंदर प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे. एकदम जवळून दर्शन झालेलं आहे महाकालचं. जेवढं रात्री मंदिरात निराश झालं पुढं आता आम्ही उत्साही चाललो आहे. तिथली एक एनर्जी खूपच वेगळी होती. जाणार आहे आम्ही कोणत्याकडे बरोबर घेणार आहे. पुढचं नियोजन करणार आहे. 2 दिवसाला पाऊस काही नव्हता पण आता पाऊस सुरू झालेला आहे. भाविकांची गर्दी ह्याच पावसात सुरू होत आहे. आता पाऊस झाल्यानंतर आता आम्ही कॉरिडॉर जर का वेळ पाऊस कमी तर कॉरिडॉर बघणार नाही तर आम्ही आता भैरवनाथ मंदिरात जाणार. दर्शन घेऊन चाललंय ते कॉरिडॉरमधून कमीत कमी 1 किलोमीटरचा प्रवास करून आपल्याला अन्नचित्रकडे यावं लागतं. तिथं पास मिळतो बाहेर मंदिराच्या तिथेच. ते पास घेऊन आपल्याला इकडे अन्नचित्रमध्ये यावं लागतं. आता अन्नचित्र मंदिरापासून कमीत कमी 1 किलोमीटर आहे. आत्ता बघा आम्ही जस्ट आता अन्नचित्राच्या इथे गेटमधून प्रवेश केलेला आहे. अन्नक्षेत्रामध्ये आत्ता आम्ही जस्ट आलेलो आहे. इथं अन्नचित्र आहे असं इथं प्रशस्त असतं भव्य दिव्य अन्नचित्र. निःशुल्क फक्त पास असला की तुम्हाला डायरेक्ट टोकन असले डायरेक्ट तुम्हाला आत सोडतात. आता महाप्रसाद करून आम्ही चाललेलो आहे. एक्झिट झालेला आहे आमच्या इथून. महाप्रसाद घेऊन दर्शन झाल्यानंतर आता आम्ही चाललेलो आहे कालभैरव मंदिर. कालभैरव मंदिर आणि आणखी इथे कुठंतरी 2 मंदिर आहेत त्या मंदिरात चाललेलो आहे. ते मंदिर झाल्यानंतर आम्हाला ते रूम सोडते. तिथं अशा ह्या तुम्ही जे इलेक्ट्रिकल बघा हे बाईक असतात सगळे इलेक्ट्रिकल रिक्षा असतात ते तुम्हाला महाप्रसाद गेल्यानंतर बाहेर दारात तुम्हाला मिळतीलच. बघा शक्तीपीठ महागड कालिका मंदिरमध्ये आलेलो आहे आपण आता. इथं 3.5 महाकाल आहेत. ते 3.5 महाकालमधले एक श्री महाकाल आपले मेन. त्यानंतर ही गडकालिका दुसरा काल आहे आणि त्यानंतर तिसरा काल आपण इथून पुढे जाणार आहोत भैरव का तिथे. बघा महागड कालिका मंदिराचं हे गाभार आहे गर्भगृह. इथून आता आम्ही परत जाणार आहे कालभैरव मंदिराकडे. मंदिरमध्ये आम्ही आता जस्ट पोहोचलेलो आहे पण इथं प्रचंड असा पाऊस पडत आहे. भिजत आहे आम्ही खूप आता इथे. तरी पण आता काय टाईमचं लिमिट आहे. संध्याकाळी आमची ट्रेन परत आहे जायचं आहे आम्हाला. त्यामुळे आता कसल्या परिस्थितीत कालभैरव मंदिर दर्शन घेतलंच पाहिजे. अरे 2 तासाचा असा पूर्ण लाईन करून आता आपण पोहोचलेलो आहे कालभैरव मंदिराच्या इथे. बघू आता गर्दी केवढी आहे इकडे. होणार आहे दिसत असेल तुम्हाला. कालभैरव मंदिर झाल्यानंतर आता आम्ही आलेलो आहे मंगलनाथ मंदिर येथे. बघूया तुम्ही मंगलनाथ मंदिराची अशी भव्य दिव्य कमान आहे बघू शकाल. उज्जैनचं हे एक मोठं प्राचीन स्थळ आहे. काही अग्निकुंड आहे. तर बस मग आता आम्ही लावणार आहे असं. हे मंगलनाथ मंदिर दर्शन घेतलं आहे आम्ही. आता निघणार आहे आम्ही आता पुढच्या आमच्या रूमकडे जाणार आहे. आता हे कुंडेश्वर महादेव मंदिर जाता रस्त्यावर होतं. जाताना लागत होतं आमच्या रूटवर. या टूरवाले रिक्षा भैया म्हणली चला तुम्हाला हे पण दाखवतो. कृष्ण पाठशाला म्हणून असं काहीतरी आहे ते प्रमुख दर्शन हे त्याने दाखवलेलं आहे आम्हाला. सवारी आता इथं पालखी निघणार आहे सोमवारी. श्रावण सोमवार असल्यामुळे महाकालची त्यामुळे असे बॅरिकेड लावलेले आहेत आधीपासूनच. हे मेन मार्केट आहे उज्जैनमधलं. ते तुम्ही काही खरेदी केलं तर तुम्हाला सर्व काही मिळून जाईल जन्मापासून मृत्यूपर्यंत असे आमच्या टोल रिक्षा मामाने सांगितलेलं आहे. सर्व मंदिर वगैरे फिरून दर्शन घेऊन आलेलो होतो आम्ही रूमवर. आता परत आम्ही जात आहे शिप्रा आरतीसाठी. ती घाटावर असते. आता इथून आता आम्ही रिक्षा किंवा ऑटो करून तिकडे जाणार आहे आता. आणि त्याचपूर्वी थोडंफार जरासं खरेदी करायची आहे इथं मंदिराच्या बाहेरील. खरेदी करायला काही जास्त वेळ मिळाला नाही कारण 6 वाजले आहेत. शिप्रा नदीवरची आरती आम्हाला खूप महत्त्वाची आहे आणि ती आता 15-20 मिनिटात सुरू होणार आहे. उशीर केला तर मग लांब बसावं लागेल. बसायला वेळ मिळणार नाही. जागा मिळणार नाही. त्यामुळे आम्ही गडबडीनं पहिला तिकडं आता आरती अटेंड करायसाठी चाललेलो आहोत. सगळे आमचे दुसरे मित्र आहेत ते पुढे गेले आहेत आणि आम्ही मागं राहिलो आहे. रामघाटवरती आपण आहे आणि इथं शिप्रा आरती जे त्या ठिकाणी तिथं होणार आहे. मध्ये सेंटरवरून असं तिकडं पलीकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे. या नदी पात्र किनाऱ्यावरून त्या नदी किनाऱ्यावर जाण्यासाठी. तुम्हाला दिसतं असलं खूप मोठं पात्र आहे नदीचं.
बघा त्या ठिकाणी आरती होणार आहे आपली. ती दिसते का तुम्हाला तिथं? थांबा तुम्हाला झूम करून दाखवतो. तिथं होणार आहे. चला तर आपण तिकडे जाऊ मग. तिथं आता बघा डमरूवाले अघोरी बाबा आहे तिथं वाजत आहेत. दिसत असतील तुम्हाला. आता इथं आरतीचं पूजन होणार आहे. ज्यांना ज्यांना इच्छा आहे त्यांना आत बोलून घेतलेलं आहे. त्याचे चार्जेस असतात. फ्री काही नसतं इथे. हे बघा आमचे सवंगडी निखिल, त्या पुजाऱ्यांचं लाडका असं हे रॅबिट ससा. तिने अडथड त्याला आणलेला इथे आरती होणार आहे म्हणून. तुम्ही बघू शकता शांत देवागत माणसागत बसलेला इथे. बघा इथे शिप्रा आरती होणार आहे आता माझ्या पाठीमागे दाखवेनच मी. पूर्ण पात्र आहे इकडे नदी पात्र आणि या ठिकाणी शिप्रा आरती सुरू होईल 2 मिनिटात. नेत्र दीपक सोडत आहेत नदी पात्रामध्ये. मी पण एक सोडलं. सुरू झालं की सुरू झालेली आहे आरती या ठिकाणी. हा पूर्ण भक्तिमय वातावरणात आरती सुरू आहे. बरोबर संध्याकाळचे 7:20 झालेले आहेत आणि सूर्यास्ताच्या वेळेला ही आरती सुरू झाली आहे शिप्रा घाटावरती. रामघाट असंही म्हणू शकता याला. बापूंची गर्दी झालेली आहे इकडे. शिप्रा आरती रामघाटावर उज्जैन येथे 7:20 झाले. हे तुम्ही चित्रण बघितलंच असशीला. एक वेगळीच एनर्जी इथे अनुभवायला मिळते. एकदम पॉझिटिव्ह एनर्जी. ज्यावेळी ती आरती सुरू असते त्यावेळी पहिल्यांदा ते धूप लावतात, नंतर समयीने आरती करतात आणि नंतर कापूर घालून आरती करतात. कधीही तुम्ही आलात तर शिप्रा आरती कधीही चुकवू नका. उज्जैनला आलात तर 200 का 300 दिवे इथं दीप प्रज्वलित करतात समजा एकाच टायमिंगला. आम्ही शिप्रा नदीच्या ह्याच्यामुळे जे आम्हाला हे बघता आलं ना एकदम लावतेलं, तर आम्ही जरा उशीर केलेला आहे. तुम्हाला दाखवेन आता. सिद्धमा मंदिरात आलेलो आहे आम्ही. नगाडा आणि ढोलाच्या गजरात आरती सुरू असेल येथील पण. बघा बरोबर मध्यभागी असं शिखर दिसतं त्या देवीचं. महासिद्ध दर्शन आलो पुरादमा मंदिरमधून आणि एक छोटा असं इथं ठेला होता म्हणजे गाडा होता. तिथं शुद्ध शाकाहारी चांगलं जेवण मिळत होतं म्हणून आम्ही असं इथं बसलेलो आहे जेवायला. आता हे बघा त्यामध्ये तिने दाल तडका, कढी, त्यानंतर भाजी, रोट्या, राईस आणि लोणचं असं दिलेलं आहे. याची प्राइस काय निखिल बुड्याने तुम्ही काय काय सांगाल याबद्दल? इथं 70 रुपये प्राइस आहे ताटाची. विषय असा आहे की कॉरिडॉर बघण्यासाठी आता 12ला बंद होणार आहे. आमच्याकडे साहित्य असं बरेच प्रत्येक काय काय घेतलेलं आहे, खरेदी केलेलं आहे. ते ठेवायचं आहे आधी आम्हाला. जेवण उत्कृष्ट होतं. पोरांना जरा भारी पडला. ठेल्यावर आम्ही गेलो होतो. 70 रुपये 65 रुपये प्रमाणे मी रेट लावला. स्वस्त आहे जेवण इथं. गाड्यावर पण जेवण चालेल. जेवण फक्त व्यवस्थित बघून गाडा सिलेक्ट करा. भारतमाता मंदिर कॉरिडॉरमध्ये आम्ही एंट्री केलेली आहे. उज्जैनच्या श्री महाकालच्या कॉरिडॉरमध्ये. उशीर झालेला आहे आम्हाला खूपच कॉरिडॉरमध्ये एंट्री करताना. भारत माता की जय. हे बघा श्री महादेवांचं इथं हे केलं आहे. इथं मूर्ती बसवलेली आहे कॉरिडॉरच्या सुरुवातीलाच. या शिवाला आहे श्री गुरुदेव दत्त आहेत मागे. हे पंचमुखी हनुमान आणि श्री नरसिंह. रात्रीचं बघण्यासाठी सर्वात सुंदर असतं कॉरिडॉर. त्यामुळे बघू शकता भाविकांची किती गर्दी आहे. दिवसा महाकालचं दर्शन आणि संध्याकाळी कॉरिडॉरचं कोणतं दृश्य असं डोळे दिपवणारं दृश्य हे पाहण्यासाठी बघू शकता तुम्ही किती भक्त भाविक येत आहेत. मार्तंड मल्हार महाराष्ट्राचा आराध्य दैवत खंडोबा यांची सुद्धा इथे प्रतिकृती साकारलेली आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही एकदम असे सर्कलमध्ये ऋषीमुनींच्या मूर्त्या आहेत. या जलाशय विद्युत रोषणाई छान प्रकारे केलेली आहे. हे स्तंभ बघू शकता. मध्ये कोणता तरी मोठा स्तंभ आहे त्यावर आहे ओम क्षीरपुत्राय विद्महे अमृतत्वाय धीमहि तन्नो चंद्र प्रचोदयात.
श्री शंकरांची मूर्ती, पुढं हा असा सिंह आहे आणि कारंजासारखं मध्ये पाणी आहे आणि सिंहाची तोंडातून पाणी येत आहे आणि मध्ये शिवजींची मूर्ती तुम्ही बघू शकत असाल. किती सुंदर दिसत आहे रात्रीचा विद्युत रोषणाईमध्ये ते सर्व काही. हे बघा दुसरं द्वार आहे, इथून एंट्री होतात. तिकडून आम्ही असं पूर्णपणे बाहेर आलो. इकडून पण असं हे हायवे आहे बघा तिथला. इकडून पण तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती आहे स्टार्टिंगलाच. इथून पण एंट्री करू शकता तुम्ही कॉरिडॉरमध्ये. हे त्रिपुरारी शिव, म्हणजे त्याची आपल्याला एवढी जास्त आख्या आहे का माहीत नाही. त्रिपुरारी शिव आहे, तुम्ही बघू शकता गुगल करून. पण त्रिपुरारी शिवसेने असं दिलेलं आहे ते मूर्ती. दिसत असेल तुम्हाला धनुष्यबाण वगैरे आहे. गेट नंबर 2 आहे ते. गेट नंबर 2. तिथे कुठल्या देवीची मूर्ती आहे. अशा प्रकारे मस्तपैकी लिहिलेलं आहे. हे सगळं खूप मोठा कॉरिडॉर आहे बघण्यासाठी. 3 ते 4 तास पाहिजेत निवांत बघून फिरायचं म्हटलं तर. आम्हाला आमची ट्रेन आहे म्हणून आम्ही फास्टमध्ये सगळे 10 वाजून गेलेलं आहे. 9:30ला बंधू 10:30 वाजले तरी अजून भाविक बाहेर न गेले नसल्यामुळे हे असे जे गार्ड आहेत ते बाहेर काढतात सर्वांना. आता उज्जैनमधून 27 जुलै 2024ला रात्री 11:30 वाजता रूम आम्ही चेकआउट केलेली आहे आणि आता आम्ही जाणार आहे रेल्वे स्टेशनला. आमचं काय बुकिंग नाही आहे, म्हणजे वेटिंग लिस्टला पडलं होतं. बघू काय होते, आम्हालाही नाही माहीत. रात्री आम्हाची ट्रेन 1ची असताना 3 वाजता आली आणि ठरल्याप्रमाणे आम्ही तिकीट नव्हतंच, कारण आमचं दिवसनं पडलेलं. त्याकडे टीसीला जे ऑफिस चौकशी केली असते ते आम्हाला सांगितलं की जनरल तिकीट काढा आणि तुम्हाला जाण्यामध्ये तिथे बसा. जर तुम्हाला चुकून स्लीपरची एखादी सीट मिळाली तर तिथं बसा, त्यांना तुम्ही ते असं सिच्युएशन आहे ते सांगा. आणि आता दुपारचे वाजलेले आहेत 2. रात्री आमचा प्रवास सुरू झाला 3 वाजता. कसतरी पोराने असं मध्ये आधी झोपत वगैरे असायची झोपत आम्ही रात्र काढली होती. आता पोरांना जागा सगळ्यांना जागा मिळाल्या आहेत. आता आम्ही पनवेल स्टेशनला 10 मिनिटात पोहोचणार आहे आणि 5 वाजूपर्यंत 5, 6, 6:30 वाजूपर्यंत आम्ही पुणे जंक्शनला पोहोचेनच. तर ही जी जर्नी होती आमची उज्जैन टू पुणेपर्यंत ही अविस्मरणीय राहणार आम्हाला. कारण TC आला की इकडून जागा तिकडे बदला, कोणतं ते सीटवर आलं की सीट मोकळ्या असते, पुढच्या प्रॉब्लेम परत ते सीटचा कोण आहे होती मेंबर येतो तिथून परत होता. असं करत करत आम्ही आता पनवेल स्टेशनपर्यंत पोहोचलेलो आहोत. खंडाळ्यावरून जात आहे रेल्वे आमची, कर्जत रेल्वे स्टेशन खंडाळा. हे तुम्ही बघू शकता पावसाळ्यातील दिवस आहेत आणि शेवट रे शेवट रे बघापासून बरीच आम्ही धबधबे वगैरे बघितली. खरं पाऊस जास्त असल्यामुळे मोबाईल मी काढला नाही बाहेर. 24 जुलै सुरू झाला प्रवास आमचा. आज 28 जुलैला आम्ही आलेलो आहे पुणे स्टेशनला, पुणे जंक्शनला. ट्रीप अतिशय 1 नंबर ट्रीप म्हणू शकत नाही. देवदर्शन अतिशय चांगलं झालं, सुखकर झालं. येताना जरा त्रास झाला आम्हाला, तुम्हाला दाखवला आहे मी मागाशी. पण आता बरोबर 5:20 आम्ही पुणे जंक्शनला थांबलेलो आहे. हे आमचे मॅनेजमेंटचे किंग मेकर आहेत. आम्हाला एक वेळ अशी होती यावेळी स्पेशल गाडी करून यायच्या मार्गावर होती. तेवढी आमची कंडिशन वाईट आली. आता सगळ्यांनी आम्हाला इथं आणलं पुण्यामध्ये सुखरूप. त्याबद्दल हे शाहू महाराज आणि शाहू महाराजांच्या टीमचे आम्ही खूप खूप आभारी आहे. आम्हाला सुखरूप पुण्यात आणि आता ज्याच्या त्याच्या वाटा न धरता आम्ही चाललो आहे. वेळ आहे आम्हाला पाहुणे जायला परत दुसरी ट्रेन आहे. आपल्याला ट्रिप स्वस्तात मस्त पडल्या आणि 1 नंबर ट्रिप झाल्या. बजेट आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगेन पुढे. सगळ्यांनी सांभाळून घेतले एकमेकाला. जरा भांडणं झालीच कारण नंतर विषयी मिटला आमचं. 5 मिनिटात मिटलाय आणि वेटिंग काय करू नका. सहकार्य झालं त्यांचं आम्ही खूप आमच्या महामंडळाचा खूप आभारी. 4 दिवसांचा आमचा प्रवास या ठिकाणी संपत आहे आणि आता आम्ही उतरत आहे हातकणंगले स्टेशनवर आमच्या गावाजवळ. अशा तऱ्हेने 24 जुलैला सुरू झालेली आमचं ट्रिप आज 29 जुलै सकाळचे 5 वाजले आहेत आणि या ठिकाणी आम्ही आता हातकणंगले स्टेशनवर पोहोचलेलो आहे आणि आमची ट्रिप आता संपलेली आहे. गाडी बघा आम्हाला आमची न्यायला आलेली आहे. आरव्याला किती आनंद झालाय बघा. टमटम आलेली आहे. तुम्ही आमचे मॅनेजमेंट त्यांना विचारू शकता ट्रिप कशी झाली, काय झाली. ट्रिपचा आनंद सगळ्यांनी घेतला. 1 नंबर ट्रिप झाली. नियोजन 1 नंबर छान होतं. कमीत कमी दरात, कमीत कमी खर्चात व्यवस्थितरित्या पार पडली.
चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि आवडल्यास शेअर करा. आणि करा. आम्ही जे कसं कसं एक्सप्लोर केलं याचा तुम्ही आधार घेऊन तुम्ही पण फिरायला गेलं. आम्ही जे चुका केल्या तुम्ही करू नका आणि तुम्ही ही ट्रिप एकदम उत्तमरित्या करा आमचं व्लॉग. बोला जय श्री महाकाल. जय श्री महाकाल.